नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जे काही नवीन पोर्टल आलेले आहे, या नवीन पोर्टलवर आपण नोंदणी ही कशाप्रकारे करायची, यामध्ये आपले अकाउंट हे कशाप्रकारे क्रिएट करायचे, त्याचप्रमाणे यामध्ये आपण त्या महिलेचा फॉर्म हा ऑनलाईन पद्धतीने कशाप्रकारे करायचा, यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ हा बनवलेला आहे। तर आपण ज्यावेळेस यामध्ये नवीन खाते यामध्ये तयार करतो, नवीन अकाउंट यामध्ये क्रिएट करतो, तर अकाउंट क्रिएट करता वेळेस आपल्याकडून यामध्ये जर काही चुका झालेल्या असतील तर यामध्ये आपण आपली प्रोफाइल ही यामध्ये अपडेट करू शकणार आहात। तर त्यासाठी मित्रांनो, आपल्याला आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर, पासवर्ड टाकायचा आहे येथे। त्यानंतर हा जो काही कॅप्चा दिसत आहे हा कॅप्चा टाकून आपल्याला इथे लॉग इन व्हायचे आहे। लॉग इन झाल्याच्या नंतर लॉग इन सक्सेस अशा प्रकारचा मेसेज आपल्यासमोर येथे ओपन होईल। तर यामध्ये आपली प्रोफाइल ही अपडेट करण्यासाठी आपल्याला येथे प्रोफाइल हे जे काही ऑप्शन आहे आपल्याला याच्यावर क्लिक करायचे आहे। तर यासाठी आपण इथे पाहू शकतात की इंग्लिश आणि मराठी या दोन भाषा इथे दाखवल्या जात आहे। तर आपल्या पसंतीने आपली एक भाषा येथे निवडून घ्या। तर मी मराठी येथे भाषा निवडलेली आहे। तर प्रोफाइल अपडेट करण्यासाठी आपल्याला प्रोफाइल याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर अशा प्रकारचा प्रोफाइल तपशील आपल्यासमोर येथे ओपन होईल। तर यामध्ये काही आपल्याला बदल करायचा असेल तर आपण यामध्ये करू शकतात। त्यासाठी येथे एडिट प्रोफाइल याच्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। तर यामध्ये आपल्याला आपले नाव, जिल्हा, तालुका, गाव किंवा महानगरपालिका किंवा नगरपालिका किंवा स्त्रीची प्रकार शक्ती, येथे सेतू, येथे ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आपले सरकार सेवा केंद्र हे ऑप्शन आपल्याला येथे पाहायला मिळतील। तर आपण ज्यावेळेस नवीन याच्यामध्ये अकाउंट क्रिएट केलेले आहे तर अकाउंट क्रिएट करता वेळेस आपल्याकडून यामध्ये जर काही चुका झालेल्या असतील तर त्या आपण यामध्ये अपडेट करू शकतात। त्याचप्रमाणे येथे कार्यालयाचे नाव किंवा नंबर, त्याचप्रमाणे आपण येथे पाहू शकतात की अपडेट इमेज JPG PNG आणि याची जी काही साईज आहे ही मॅक्झिमम 5 MB पर्यंत असायला हवी। तर आपण आपला येथे फोटो पण येथे अपलोड करू शकता। तर फोटो अपलोड करण्यासाठी आपल्याला येथे सिलेक्ट फोटो याच्यावर क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला आपला फोटो यामध्ये हा अशा प्रकारे अपलोड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर येथे अपलोड नावाचे ऑप्शन दिसेल, आपल्याला येथे अपलोड याच्यावर क्लिक करायचे आहे। तर येथे नो रिस्पॉन्स फ्रॉम सर्व्हर अशा प्रकारचा एरर येत आहे। तर कधीकधी या साईडला हा प्रॉब्लेम असतो। तर मित्रांनो, सर्व्हर एररमुळे फोटो येथे हा अपलोड सध्या होऊ शकत नाही। ज्यावेळेस साईट ही व्यवस्थित चालू होईल त्यावेळेस आपला फोटो हा येथे अपलोड होणार आहे। तर मी यामध्ये काही बदल केलेले आहे। तर त्यासाठी मी येथे सेव्ह या बटनावर क्लिक करतो। त्यानंतर यूजर डिटेल्स अपडेटेड सक्सेसफुली अशा प्रकारे आपल्यासमोर येथे एक मेसेज दाखवेल आणि आपली जी काही प्रोफाइल आहे ती येथे अपडेट होऊन जाईल। अशा प्रकारे मित्रांनो, आपण आपली प्रोफाइल यामध्ये अपडेट करू शकतात।